संगीत सम्राट वसंत देसाई, श्रेष्ठ संगीतकार पद्मश्री वसंत देसाई यांच्या 40व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आयोजित वसंत बहार या सुंदर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत, वसंतरावांच्या संगीतावर 5-6 दशकं भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांचं स्वागत, सर्व शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापकांचं ते अशा कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देतात, सहकार्य करतात। रसिक हो, संगीताचा जादुई स्पर्श लाभलेल्या ज्या संगीतकारांनी आपला समृद्ध संगीत खजिना रसिकांसाठी खुला करून त्यातील स्वर्गीय रत्न खुल्या दिलानं मनसोक्त उधळली, त्या संगीत सम्राट पद्मश्री वसंत देसाई यांना 40व्या स्मृती दिनानिमित्त आपणा सर्वांच्या साक्षीने मी विनम्र अभिवादन करतो। आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे। रसिको, वसंत देसाई स्मृती दिन हे केवळ निमित्त आहे। खरं तर त्यांची आठवण जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीय संगीतप्रेमी रसिकाला कुठे ना कुठेतरी रोज येते, अगदी क्षणाक्षणाला येते। जागतिक क्रिकेटमध्ये जगातली क्रिकेटची बेस्ट टीम ठरवताना ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरच्या नावाशिवाय टीम पूर्ण होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे संगीतकार वसंत देसाई यांचं नाव घेतल्याशिवाय संगीतकारांची निवडक यादी भारतीय भूमीत तरी पूर्ण होऊ शकणार नाही। तेव्हा अशा या वैभव संपन्न संगीतकाराच्या सदाबहार एव्हरग्रीन गाण्यांची संध्याकाळ आता प्रत्यक्ष गाण्यांनी सुगंधित करूया। रसिको हो, का कुणास ठाऊक मला नेहमी वाटतं, गेली काही वर्ष मी या कार्यक्रमाचं निवेदन करतो म्हणून असेल कदाचित, एक गोष्ट नक्की, वसंतराव या स्मृती दिनाला आपल्यात हजर असतात। सोमनाथ परब ज्या उत्साहानं तयारी करतात, आप्पा वडावकरांसारखे संगीत तज्ञ जेव्हा स्वतःला झोकून देतात, तेव्हा संगीताच्या माध्यमातून वसंतराव इथे हजर होतात। गायक, गायिका, वादक यांना शाबासकी देतात आणि आपल्या संगीताला भरभरून मिळणारा प्रतिसाद डोळे भरून अनुभवतात। बघूया आज काय होतंय। माननीय मधुकरराव चौधरी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असताना वसंतरावांना डायरेक्टर ऑफ म्युझिक ही पोस्ट देऊन एक सूर एक ताल ही संकल्पना अस्तित्वात आली। या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन व्हायचं। मुलांच्या पाठ्यपुस्तकातल्या काही कवितांना वसंतरावांनी चाली लावल्या आणि बघता बघता या कविता महाराष्ट्रभर घराघरात पोहोचल्या। गावागावात जाऊन वसंतरावांनी खूप कष्ट घेऊन शिक्षकांना, मुलांना ही गाणी शिकवली। वसंतरावांनी या कवितांच्या रेकॉर्ड्स बनवल्या। यात प्रमिला दातार, फैयाज, वाणी जयराम, जयवंत कुलकर्णी या गायक गायिकांनी गाणी गायली। या कार्यक्रमादरम्यान संगीतकार वसंत देसाई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। वसंतरावांच्या पश्चात गेली 40 वर्ष सोमनाथ परब यांनी वसंतरावांचं हे कार्य पुढे सुरू ठेवलं। बालकला मंच, युवा कला मंच या माध्यमातून सोमनाथ परब यांनी हे समूह गाण्याचं लोण सर्वदूर पसरवलं। बालकला मंच या माध्यमातून आता आपण ऐकूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनाला शक्ती देणारं गीत, गुड्डी सिनेमातलं गुलजार यांचं गीत, हमको मन की शक्ती दे।
आई या चित्रपटाकडे वळलो.